हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम एकदम सोपं आहे, सुंदर आहे, एकदम छोटंसं सम आहे. चला बघूया. पहिल्यांदा आपल्याला फिगर दिलाय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय बघा. इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलंय? मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन. ते सांगतात काय अँगल्स आहेत त्यांचे मेजर दिले. बघा फिगर मध्ये काय दिलंय? अँगल एपीक्यू चं मेजर दिलंय. किती आहे ते? 60 डिग्री. आणि अँगल एबीसी चं मेजर दिलंय ते किती आहे? 60 डिग्री. हे अँगलचं मेजर दिलंय आणि सांगितलंय आपल्याला रेशोज इक्वल दाखवायचे. कोणते? काय प्रूव्ह करायचंय? काय सिद्ध करायचं? बघा, एपी अपॉन पीपी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी हे सिद्ध करायचंय. आता मी नेहमी म्हटलंय तुम्हाला आणि ते लक्षात ठेवायचं, जेव्हाही आपल्याला सिद्ध करण्याचं सम येतं, टू प्रूव्ह करण्याचं सम येतं, तेव्हा नेहमी टू प्रूव्ह कडे जायचं आणि ते बघायचं काय प्रूव्ह करायचंय. एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी हे रेशोज आपल्याला इक्वल दाखवायचे. ओके, आता रेशोज या ट्रायंगल मध्ये इक्वल दाखवायचं म्हणजे तुम्ही जाणं हो 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 आठवते काय आठवते? ओके, व्हेरी गुड. ते प्रमेय आठवते ना? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. व्हेरी गुड. पण ते प्रमेय यूज करून आपल्याला रेशोज इक्वल भेटणार कधी? जर पीक्यू बीसी ला पॅरलल झालं तर. म्हणजे ते आपल्याला पॅरलल दाखवावं लागेल. आता हे पॅरलल दाखवण्यासाठी आपल्याला काय किंमत दिलंय का? बघा, हे अँगल एपीक्यू आणि अँगल एबीसी दोन्ही 60 डिग्री दिलेत. दोघांचं मेजर सेम आहे म्हणजे आपण या दोन्ही अँगल्सला कॉन्ग्रुएंट लिहू शकतो ना? लिहा तिकडे. का दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे? कारण दोघांचं मेजर सेम आहे. आता हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. हे अँगल जे आहे ते जोडी बघा, हे कोणतं जोडी आहे? हे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट झालं म्हणजे आपल्याला माहित आहे हे जे लाईन्स आहेत ते पॅरलल असणार आहे. म्हणजे लिहायचं तिकडे की पीक्यू जे आहे ते बीसी ला पॅरलल आहे. रिझन काय आहे? रिझन आपल्याला माहित आहे, ते आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. आता हे लाईन पॅरलल मिळालं म्हणजे आता या त्रिकोणामध्ये आपण हे यूज करू शकतो. म्हणजे आपण लिहिला इन ट्रायंगल एबीसी, हे जे लाईन आहे बीसी ला पॅरलल आहे. कुठून मिळालं? आपल्याला दिलं होतं का नाही? फ्रॉम 1. तर तिकडे रिझन लिहा, फ्रॉम 1. हे पॅरलल आहे म्हणजे त्यापासून आपल्याला मिळणार आहे रेशोज एपी अपॉन पीबी हे रेशो आणि दुसरं रेशो जे आहे एक्यू अपॉन क्यूसी हे रेशोज एकमेकांना इक्वल आहे. का बरं? आपल्याला रिझन माहित आहे, ते आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, ते आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ते यूज करून आपल्याला मिळालं. मला सांगा, सोपं होतं की नाही? एकदम सोपं होतं. सोपं होतं, छोटं होतं. पण या सम मधून आपल्याला हे समजायचं आपण इकडे कसं अप्रोच केलं, कसं आपण समजलं. टू प्रूव्ह कडे गेलं, आपल्याला हे रेशोज इक्वल पाहिजे. रेशो कधी मिळणार आहे? इक्वल जेव्हा हे लाईन पॅरलल असणार आहे. तेव्हा आपल्याला समजलं की हे गिवन इन्फॉर्मेशन आपल्याला का दिलंय, कसं यूज करायचं ते समजून घ्यायचं. हे समजलं की काय होणार आहे? कोणतंही सम असो, 4 मार्काचा जो बाहेरचा सम असो, आपण स्वतःहून सोडवू शकतो जर आपल्याला अप्रोच समजलं. आणि तेच आपण डिस्कस करतोय. हे समजलं, आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि हे पॅटर्न तुम्हाला समजतंय, आवडतंय तर तुम्ही तुमच्या मित्रांशी पण शेअर करा आणि त्यांना पण सांगा हे व्हिडिओज बघायला, म्हणजे त्यांना पण लाभ होणार. तुम्हाला तर होतच आहे, म्हणजे व्हिडिओला लाईक तर केलंच आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग समसकट. तोपर्यंत शिकत रहा, स्माइल करत रहा, शेअर करत रहा.